राजलक्ष्मी स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगला शिवजयंतीचा सोहळा। पातुर्जा शिवारात पुन्हा दिसले अस्वल। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक, लहानांपासून थोरल्यापर्यंत, गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांना आपलेसे वाटणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत तेजस्वी महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती। 19 फेब्रुवारी शिवभक्तांसाठी एक अनोखा दिवस। राजेचा जन्मदिवस तरुणियांमध्ये उत्साह ओसंडून वाहतो। जिल्ह्यात छत्रपती शिवरायांची जयंती कोरोना नियम पाळून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूक व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली। त्यामुळे प्रत्येक चौकाचौकात शिवभक्तांनी छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी हार फुलांनी सजावट करून छोटेखानी कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा केला। ग्रामीण भागात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र ठेवून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचे रोषणाई करून सजावट करण्यात आली। यासोबतच शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे। शिवजयंती संपूर्ण जिल्ह्यात जल्लोषात साजरी होत असून तरुणांचा उत्साह दिसून येत आहे। माँ जिजाऊंनी बालपणात छत्रपती शिवरायांवर सुसंस्कार घडविले। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शौर्याचा, सर्वधर्म समभावाचा, राष्ट्रभक्तीचा, संस्कृती आणि स्वातंत्र्याचा इतिहास असून त्यांनी आयुष्यभर या तत्वाची पूजा करून दीनदुबळ्या कष्टकरींना न्याय दिला। महाराजांनी केव्हाही जातीवाद केला नाही। छत्रपतीचे कार्य कर्तृत्व समजून घेण्यासाठी छत्रपतीचा इतिहास आत्मसात करा, असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले। दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवर व ज्युनियर कॉलेजच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले। यावेळी मंचावर संस्थाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, लोकमित्र सोपान गाडीकर गुरुजी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष देवेंद्रदादा देशमुख, विदर्भ हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक बापू देशमुख, सौ सविताताई सानंदा, राणा आनंदकुमार सानंदा, राणा सागरकुमार सानंदा, सौ संदेशा सानंदा, सौ साची सानंदा, प्राचार्या प्रतिभा निखाडे, उपप्राचार्य लिबिन सर आदींची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूसूर्य महाराणा प्रताप सिंह व स्व राणा लकी दादा यांच्या प्रतिमेचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला। विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांची महती कळावी यासाठी शिवजयंतीचे औचित्य साधून राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवरच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पूर्व प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाजवळ घेतलेली शपथवर नाटिका सादर केली। यामध्ये लाभ सानंदा याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पार पाडली। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी राजवीर सानंदा यांनी छत्रपती शिवरायांची वेशभूषा साकारली होती। शाळेच्या प्रांगणात ढोलताशाच्या गजरात, तुतारीच्या निनादात अश्वावर सवार छत्रपती शिवरायांची पालखी काढण्यात आली। या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद व पालकगण उपस्थित होते। तसेच सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। स्थानिक सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज दिनांक 19 फेब्रुवारी 2022 शनिवार रोजी मंडळाच्या एकनिष्ठ सदस्या सौ शकुंतला ढवळे यांच्या घरी कोरोनाचे सावट पाहता साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत जाणता राजा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी मंडळाचे ज्येष्ठ अरुण भाऊ कडवकर, संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा,
लालाजी सांगडे, दिलीपभाऊ झाबळगे, विनोदभाऊ सुकाडे, बलभीमराव ढवळे, विनोदभाऊ ढवळे, भागीरथीबाई शेडके, सुशीलाबाई आवलकर, आशाबाई अंधारे, वर्षाताई देशमुख, मंगलाबाई बावस्कर, पुष्पाताई पवार, शकुंतलाबाई ढवळे, इंदुबाई गायकवाड, पार्वताबाई सुकाडे, जयश्री झाबळगे, अर्चनाताई ढवळे, जयाबाई सुकाळे, भक्ती सुकाळे, अंबिकाबाई काटकर व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. मंडळाच्या वतीने मागील 22 वर्षापासून अखंडपणे धार्मिक सामाजिक उपक्रम नित्य सुरू आहेत. तसेच लक्ष्मीनारायण ग्रुपच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवरायांचे संपूर्ण जीवनगाथा तरुणांसाठी एक प्रेरणा ऊर्जा आहे. तरुणांनी फक्त शिवजयंतीला छत्रपतीचे जयघोष करू नये, तर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांचे आचार विचार अंगीभूत करावयास पाहिजे, असे प्रतिपादन तेजेंद्रसिंह चव्हाण यांनी लक्ष्मीनारायण ग्रुपच्या वतीने कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मीनारायण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण तसेच प्राचार्य राहुल अग्रवाल, मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक सुदाम जाधव, वाणिज्य विभाग प्रमुख प्राचार्य गौरव माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी सौ बदामे यांची कन्या कुमारी देवेश्री अतुल बदामे हिने छत्रपती शिवरायांचे महात्म्य सांगितले. यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी महाविद्यालय दणाणले होते. कार्यक्रमास NSUI तालुका अध्यक्ष साहिल देशमुख, सौ मीनाताई जाधव, ITIचे निदेशक पुष्पकर फुलभाटी, आकाश खंडेराव, अजय घाटे, नरेंद्र मारवाडी तसेच शिक्षकेतर कर्मचारी निलेश महाजन, सौ सुलोचना गणोरकर, सौ विजया बदामे, सौ शोभा पवार, सौ वंदना जाधव, सौ खुशाली जोशी, निलेश काटे, आनंद ढोरे आदी उपस्थित होते. तर गुरुद्वारा सिंग सभा खामगाव समस्त शीख समाज बांधव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी ज्ञानीमानी सिंगजी, जितेंद्र सिंग मेहरा, कुलबीर सिंग पोपली, चिरंजीत सिंग मेहरा, ईश्वर सिंग चौहान, आनंद सिंग चौहान, अनमोल सिंग पोपली, सुरेंद्र सिंग मेहरा, नानक सिंग जाट, हरजीत जाट, सनी गिल आदींची उपस्थिती होती. वाडी ग्रामपंचायत येथे सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यास सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते. तर शिवभक्त मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त केला हिंदी शाळेसमोर आकर्षक सजावट करण्यात आली. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले, परंतु इतिहासाच्या पानावर एक आदर्श राजा म्हणून शिवरायांचे नाव अजरामर आहे. कारण स्वराज्य निर्मितीसाठी त्यांना अनेक अडथळे आले, तरी मुठभर मावळी घेऊन त्यांनी आभाळभर शौर्य गाजवून स्वराज्याचे तोरण बांधले. म्हणून छत्रपती शिवरायांचे कार्यकर्तृत्व, साहस, उत्साह, संघर्ष आजही नवप्रेरणा देतात, असे प्रतिपादन डॉक्टर मिनल रामप्रसाद शेडके यांनी केले. चिखली येथे राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर मिनल शेडके बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी शिवराय अष्टपैलू सर्वगुण संपन्न कसे होते अनेक प्रसंगातून उलगडून दाखविले. या प्रसंगी माजी विद्यार्थिनी कुमारी राजलक्ष्मी शेडके, प्राचार्या मनीषा नायडू यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. तर शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मगर सर बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व धर्म समभाव अभिप्रेत होता. ते बहुजनाचे लोककल्याणकारी राजे होते, म्हणून त्यांना कोणत्याही एका जाती धर्माच्या चौकटीत बंदिस्त करू नये असे आवाहन केले. या प्रसंगी शाळेच्या परिसरात लेझिम पथकासह भव्य रॅली काढण्यात आली. महाराजांच्या जयघोषात सर्व परिसर निनादला. नंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजन आणि आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुणांचा आविष्कार केला. त्यामध्ये हलवा पाळणा, बाल शिवाजीचा, मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी, शिवराज्याभिषेकाचा प्रसंग
अफजल खानाचा वध असे विविध प्रसंग मंचावर सादर करण्यात आले. शिवाजी महाराजांची वेशभूषा ज्योतिरादित्य शेळके, राष्ट्रमाता जिजाऊ समीक्षा देशमुख, जीवा महाले अथर्व पंडित, श्रेयस नागरे सय्यद बंड्या आणि अफजल खानाची वेशभूषा राजेश सावंत यांनी केली. या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जीवन प्रवास चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर करण्यात आला. तसेच माही होम पारखे पोवाडा, शरयू इंगळे एकच राजा इथे जन्मला हे गीत, तर मावळ्यांचा संवाद श्रेयस मिटकर, राजवीर भोसले यांनी सादर केला. त्याचप्रमाणे मेरे मन में शिवबा, बघतोस काय मुजरा कर, हे राजे जीर या गीतावर सामूहिक नृत्य सादर करण्यात आले. समर्थ ताठे, आरोही भवरे यांनी भाषण केले, तर श्रुती नागरे या विद्यार्थिनीने कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इशिका काळे आणि शिवराज गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फैसल उस्मानी, गणेश पारवे, सिद्धार्थ मोरे, रिकी कांबळे, राहुल जाधव, रामेश्वर इंगडे, ज्ञानेश्वर शेरे, लोकेश झाडीवाले, सुनीता ठिकाडे, वर्षा शेळके, सीमा भोसले, मिताली जैन, श्रुती शर्मा, नंदा शेळके, प्रिया जमधडे, मोहिनी बेंद्रे, स्वाती कोष्टा, किरण ठोके, वर्षा कोल्हे, ऐश्वर्या मॅडम, डॉली मॅडम, गणेश पंडित, भुतेकर सर, शत्रुघ्न कवडे, राजू पंडित, सुनील पवार यांनी अथक परिश्रम केले. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्जा शिवारात पुन्हा एकदा अस्वल दिसल्याचे दिसून आले. पातुर्जा येथे रोडच्या बाजूला असलेल्या मोरीच्या पाईपमध्ये अस्वल बसून असल्याचे नागरिकांना दिसले. सदर अस्वलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यापूर्वी 9 फेब्रुवारी रोजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अस्वलाला पिंजऱ्यात कैद केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र पुन्हा एकदा याच परिसरात दुसरे अस्वल नागरिकांना दिसून आले. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पातुर्जा खेड माळी शिवारात सिंचन सुविधा असल्याने कांदा, गहू, ऊस, हरभरा आदी पिकांची रानडुक्कर माकड नासाडी करून नुकसान करतात. वन्य पशुपासून निगा राखण्यासाठी दिवस रात्र जागत जावे लागते. शेतकऱ्यांना राखण्यासाठी वेळी अवेळी शेतात ये-जावे करावे लागते. अस्वलाचे दर्शन झाल्याने शेतकरी मजुरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या अस्वलाला पकडून जंगलात सोडावे, जेणेकरून शेतकरी व शेतमजुरांमधील भीती दूर होईल अशी मागणी होत आहे. पुन्हा नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडीवर. बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. देऊळगाव राजा राजलक्ष्मी स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगला शिवजयंतीचा सोहळा. पातुर्जा शिवारात पुन्हा दिसले अस्वल.